मंडळी नमस्कार, मी कौशल्या. आज आपण बनवणार आहोत शेपू भाजी. शेपू भाजी आणि भाकरी चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता. इथे मी एक गड्डी घेतलेली आहे साफ करून. आपण कापून घेऊयात, बारीक बारीक कापून घेऊयात. धुवून घ्यायच्या अगोदरच मग कापायला घ्यायचं. मूग डाळ थोडीशी घेतलेली आहे, पाणी टाकून आपण 20 मिनिटं ठेवूयात, म्हणजे चांगली भिजेल आणि शिजेल पण लवकर. त्याच्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या ठेचून घेऊयात. आणि मिक्सरला 8-9 मिरच्या आणि थोडंसं शेंगदाणे कच्चेच घ्यायचेत आपल्याला, थोडंसं आवडधवड वाटून घ्यायचं. पालेभाज्यांमध्ये असं वाटण खूप छान लागतं, जाडसर वाटण केलेलं, आणि भाजीला चवही छान लागते. तर मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर लसूण ठेचलेला टाकूयात आणि भाजी टाकूयात कापलेली. लगेचच सगळा मसाला टाकून घेऊयात. मूग डाळ भिजवलेली, शेंगदाण्याचे कूट आणि हिरवी मिरची वाटलेलं, मीठ टाकून हलवून घेऊयात आपण. हलवून झाल्यावर 1 मिनिटभर हलवून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिटं जास्तीत जास्त शिजवायचं. जास्त वेळ नाही लागत शिजायला, लगेच शिजते ही भाजी आणि झटपट होते डब्यासाठी सकाळच्या. अशा पद्धतीने नक्की करून बघा. त्याचंच पाणी सुटते, पाणी नाही घालायचं अजिबात आपल्याला भाजीमध्ये. झाकून ठेवायचं. आता झालेली आहे आपली भाजी तयार. बघा किती छान झालेली भाजी, मोकळी मोकळी एकदम, पाणी नाही घातलं काय नाही, एकदम मोकळी मोकळी भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.